साहेबांवर विश्वास ठेवला। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्या बिहारमध्ये जाऊन 3 ते 4 मतदारसंघांमध्ये प्रचार केला। त्यांच्या प्रचाराचा काय फायदा झाला एनडीएला असं वाटतं तुम्हाला? 2022 पासून त्यांच्या पायगुणाचा फायदा आहेच ना। महाराष्ट्रामध्ये आहे, बिहारमध्ये आहे आणि ते एनडीए मधल्या घटक पक्षाचे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी गेले होते। शेवटी आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी बिहारमधनं सांगितलं होतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये एनडीएचं सरकार हे बिहारमध्ये येणार आहे। आणि ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो किंवा मग अजित पवार असो, जसं एक महायुतीचं सरकार राज्यात आहे तसंच एनडीएचं सरकार हे निश्चितपणे येईल। पण मुख्यमंत्री नितीश कुमार होईल असं वाटतं तुम्हाला? आता दिल्लीमध्ये येऊन एवढ्या मोठ्या विषयावर कसं काय बोलू शकतो मी? त्याच्यामुळं एनडीएतले सगळे नेते मंडळी बसतील आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री इथला ठरवतील ना। त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की एनडीएचं सरकार आलं हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे। मुख्यमंत्री कोण करायचं, काय करायचं हे स्वतः मोदी साहेब, अमित शहा साहेब, नड्डा साहेब, एनडीएतले सगळे प्रमुख आणि नितीश कुमार साहेब बसून निर्णय घेतील। आणि एक शेवटचा प्रश्न, आज महाराष्ट्र पवेलियनचं उद्घाटन झालं आहे। खास करून एक महाराष्ट्राच्या कल्चरला किंवा महाराष्ट्राच्या औद्योगिक क्रांतीला संपूर्ण जगापुढे मांडण्याचं हे संधी आहे। तुम्ही महाराष्ट्र पॅव्हिलियन जर बघितलं असेल तर पूर्ण इतिहास ह्याच्यामध्ये सामावलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे युनेस्कोनं दिलेले जे किल्ले आहेत किंवा आपले गड किल्ले आहेत त्याचं प्रेझेंटेशन हे आमच्या संपूर्ण पॅव्हिलियनमधनं होतंय। मी 2 विभागाचा मंत्री आहे, उद्योग विभागाचा मंत्री आहे आणि मराठी भाषेचा पण मंत्री आहे। अभिजात भाषा म्हणून शिक्कामोर्तब झाल्यानंतर पहिलं आमचं हे प्रदर्शन आहे, त्याचा देखील उल्लेख या ठिकाणी केलाय आणि ओव्हरऑल इथं आल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात असल्याचं भास होतं। उदय सामंत होते, राज्याचे मंत्री आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं एकीकडे बिहारमध्ये एनडीएचा विजय झाला असं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि दुसरीकडे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कलागृह असो की सांस्कृतिक ठेव असो किंवा सोबतच महाराष्ट्राची औद्योगिक क्रांती असो याचं मूर्तिमंत उदाहरण तुम्हाला महाराष्ट्राच्या पॅव्हिलियनमध्ये पाहायला मिळेल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत।